गेल्या 20 ते 25 वर्षामध्ये पुणे पालिकेतला एक अधिकारी कायम चर्चेत राहिला. तर काय अधिकारी पण काय गमतीशीर असतात बघा. म्हणजे अगदी एखाद्यावरती ॲट्रॉसिटीची केस टाकण्यापर्यंत असेल एखाद्या तपासाच्या प्रकरणामध्ये, किंवा तिथपासून पुढे वेगवेगळी आंदोलनं असतील किंवा आणखी घडामोडी असतील किंवा वेगवेगळ्या पालिकांमध्ये अर्थात फायली येतात अधिकाऱ्यांकडे, त्या फायली पास करून द्यायचं, त्याच्यावरती मिटिंग्स घ्यायच्या असेल, या सगळ्या निमित्ताने एक नाव कायम चर्चेत राहिलं आणि पालिकेमध्ये कायम त्या अधिकाऱ्यासंदर्भात कुजबूज असायची की नवीन जो कोणी आयुक्त येईल तो आयुक्तसुद्धा बाबा या अधिकाऱ्यासोबत जरा जपूनच असतो. नाव आहे प्रशांत वाघबारे, पुण्याचे सिटी इंजिनियर. आत्ता माझ्या माहितीनुसार जानेवारी महिन्यात ते रिटायर झाले. पण रिटायर झाल्यानंतर सुद्धा चर्चा काही थांबल्या नाही आणि कुजबूज हे अजून थांबायचं नाव घेत नाही. पण इंटरेस्टिंग मुद्दा आहे की त्याच्या पलीकडे जाऊन आत्ता रिसेंटली बॉम्बे हायकोर्टने या सगळ्या संदर्भात काही डायरेक्शन्स दिलेत आणि ते कसलेत, ते जवळपास 2000 कोटींच्या मालमत्तेपर्यंत हे प्रकरण जातं की काय असा प्रश्न उपस्थित करणार आहेत. आणि या सगळ्यामध्ये इरेग्युलरिटीज असल्याची ही पिटिशन झालेली होती. मग याच्यामध्ये अँटी करप्शन ब्युरो असेल, लोकल कोर्ट्स असतील आणि त्याच्याही पुढे जाऊन बॉम्बे हायकोर्टने या सगळ्या प्रकरणामध्ये आता सांगितलेलं आहे की अँटी करप्शन ब्युरोने या सगळ्यामध्ये प्रोब इनिशिएट करावा. बरं, एक एक डॉट सगळे जोडल्यानंतर तुम्हाला साधारण कळेल की या सगळ्या प्रकरणामध्ये काय झालं आहे आणि मग हा 2000 कोटींचा आकडा नक्की येतोय कुठून, या सगळ्या संदर्भात समजून घेऊ की काय चाललं आहे. माझ्यासोबत पिटिशनर स्वतः याचिकाकर्ते या सगळ्या प्रकरणातले ॲडव्होकेट गांभीर. मला थोडं सुरुवातीपासून समजून सांगा, कारण तुम्ही बहुतेक जवळपास 8-10 वर्ष या सगळ्यामध्ये आहात. सर्वप्रथम मी मे 2016 रोजी 18 मे 2016 रोजी तत्कालीन सिटी इंजिनियर PMC यांच्याबद्दल ACB पुणे यांच्याकडे अपसंपदेबाबत आणि त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांबद्दल जे त्यांच्या ऑफिशियल ड्युटीमध्ये येत नाहीत, जसं अपसंपदा आहे आणि वेगवेगळ्या मार्गाने संपत्ती कमवलेली आहे, याच्या संदर्भात एक सविस्तर तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने ACBने 2018 मध्ये माझे स्टेटमेंट रेकॉर्ड केले माझे, आणि त्याच्यामध्ये मी त्यांना परत मी जे गोळा केलेले एव्हिडन्सेस दिले. त्याच्याहून ACBने एक रिपोर्ट तयार केला आणि त्यांच्या वरिष्ठांना म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ ACBना कळवलं की आम्हाला ह्या प्रकरणामध्ये खुली चौकशी करायची आहे आणि प्रशांत वाघमारे ह्या चौकशीमध्ये आम्हाला अपेक्षित अशी माहिती देत नाहीत, आमच्या प्रश्नांना उत्तरं देत नाहीत आणि सहकार्य करत नाहीत. म्हणून असं कळवलं ACBना, पुणे ACBना मुंबई ACBला हेडक्वार्टरला. बरं, याच्यावरून आणि त्या पत्रामध्ये काही सर्टन माहितीही मागवली होती, जी माहिती प्रशांत वाघमारेंनी कधीही दिली नाही ACBला. मग त्याच्यानंतर ACB मुंबईनं पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना एक पत्र लिहिलं, त्याच्यामध्ये त्या पत्राचा कोट केला, माहिती मागितली आणि आम्हाला खुली चौकशी करायची, प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे आणि वाघमारे साहेब या प्रकरणामध्ये सहकार्य करत नाहीत असा स्पष्ट उल्लेख आहे. ते पत्र 31 जानेवारी 2019. बरं, या पत्राला अनुसरून तत्कालीन महानगरपालिका आयुक्त सौरभजी राव यांनी स्वतःच एक 2-3 विभागातल्या अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन, जसं अकाउंट डिपार्टमेंट असेल, इतर विभाग असतील, यांना बोलवून घेऊन एक कमिटी स्थापन केली. आणि विशेष म्हणजे वाघमारे साहेबांना आता एक फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे, करप्शनचा विषय आहे, त्याच्यामध्ये ते आरोपी आहेत, म्हणजे प्रपोज्ड आरोपी म्हणू आपण प्रशांतजी वाघमारे. त्यांना बोलवून घेऊन त्यांना माहिती मागितली असं ती माहिती वाघमारे साहेबांनी महानगरपालिका आयुक्ताकडे जमा केली, ACBला नाही दिली. हां, आणि मग मग आयुक्त साहेबांनी सौरभजी राव साहेबांनी आपलं काय लढवलं, शक्कल अक्कल जे काही ज्ञान असेल नसेल ते, आणि त्यांनी मग मस्त छानपैकी 2 आदेश तयार केले, एक 16 एप्रिल 2019 आणि 25 एप्रिल 2019. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की वाघमारे साहेबाकडे कुठलीही अपसंपदा नाही, काही नाही, एकदम त्यांच्याकडे जे आलेले ते वडिलोपार्जित मालमत्तेतून आलेले पैसे वगैरे असं केलं. पण माझी जी मूळ तक्रार होती याच्यामध्ये प्रशांतजी वाघमारे हे काही एकटेच नव्हते, बरोबर, किंवा एखादा अधिकारी काही एकटाच भ्रष्टाचार करत नसतो, करताना त्याचे साथीदार असतात, घरातले सदस्य असतात, मित्र असतो, विश्वासू माणसं असतात. बरं, हे काय करताना म्हणजे एकटाच आणतो, घरात पैसे ठेवतो, बँकेत ठेवतो असं नसतं. कंपन्या आहेत अनेक याच्यामध्ये जे त्यांच्या बायकोच्या नावानं आहेत, सध्या आता मुलाच्या नावानं आहेत, तत्कालीन काही आर्किटेक्ट होते त्यांच्या नावानं आहेत, भावाच्या नावानं होत्या, अशा कंपन्या पण आहेत. हो, त्या ऑफिशियल रेकॉर्डवर ठेवलेल्या कंपन्या आहेत. बरं, या कंपन्याकडं त्यांनी जे काही प्रोजेक्ट सुरू केले होते, वाकड गावात असतील, पुण्यात असतील, बरं पुण्यातल्या काही बिल्डरच्या कंपन्यांनी या कंपन्यांना पैसेही गेलेले दिसत आहेत मला. ते पैसे आजपर्यंत कधी आहेत ट्रान्झॅक्शन, ते सगळे ACBला जमा केलेत, हायकोर्टात जमा केले होते. फक्त त्या हायकोर्टाच्या मर्यादा असल्यामुळं मला ते उघड करता येत नाहीत ह्या मीडियामध्ये. आणि शेवटी उद्दिष्ट असं की कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, तपास व्यवस्थित झाला पाहिजे. मग हे सगळं रेकॉर्डवर ठेवल्यानंतर
मग ACBला परत महानगरपालिका आयुक्तांनी कळवलं की हे आम्ही तुम्हाला परवानगी देत नाहीयेत, तुम्हाला तपास करता येत नाही, ह्याच्यामध्ये वाघमारे साहेबांचं काही आढळून येत नाही वगैरे, हे ठीक आहे. म्हणजे हे पालिका म्हणजे जी गोष्ट अँटी करप्शन ब्युरो करणार होती तिथे पालिका आयुक्तांनी थोडक्यात इंटरव्ह्यू केलं आणि ते म्हणाले की आम्ही करतो याची चौकशी, तुम्ही काय करताय, आणि वर त्यांनी चौकशीला लावल्यावर क्लीन चिट दिली. हा क्लीन चिटही दिली. विशेष सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे महानगरपालिका आयुक्तांना प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट खाली अधिकार येतो का, त्याच्या पण वेगळी बॉडीज कॉन्स्टिट्यूट केली ना ACB त्यासाठी तर आहे. हा, तर ACB त्याच्यासाठी आहे. आणि आयुक्तांना कुठल्या अधिकारानं कुठल्या कलमाखाली त्यांनी स्वतःच कमिटी स्थापन केली, स्वतःच इन्क्वायरी केली, स्वतःच IO बनले आणि स्वतःच क्लीन चिट दिली. याचा अर्थ असा की जे एखादा IAS अधिकारी ज्याला सगळ्या क्षेत्रातलं ज्ञान आहे, UPSC क्रॅक करण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो, मीही त्यातून गेलेलो आहे, मलाही ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आणि मग अशा एका वरिष्ठ अधिकाऱ्याने जेव्हा असं वर्तन केलं जातं तेव्हा संशय तयार होतो. आणि हा संशय नव्हता. मी एक वकील आहे, मी एक ॲक्टिव्हिस्ट आहे, मी एक इंजिनियर आहे, मलाही बऱ्यापैकी ज्ञान आहे, समाजाचं आहे, कायद्याचं आहे, संशोधनाचं आहे, तपासाचं आहे. मी अनेक देशात काम केलेलं आहे, मी अनेक तपास यंत्रणांसोबत विदेशात काम केलेलं आहे. त्यामुळं मग एकच मार्ग उरला, तो म्हणजे कायदेशीर मार्ग. बरं, माहिती आता ही आयुक्त RTI टाकले असतील. हो, कारण मी तक्रारदार आहे तर मला अधिकार आहे RTI टाकायचा. मग हे सगळं त्यांनी गोपनीय केलं आणि ACBला कळवलं की आमच्याकडे या तपास करायचा नाही, आम्ही परवानगी नाकारतो आणि त्यांच्याकडे काहीच आढळत नाही. अरे बापरे. बरं, तुम्ही परवानगी नाकारा पण काही आढळत नाही, हे तुम्ही कसं सांगू शकता? आता गंमत अशी की मी जेव्हा ACBला RTI टाकला तेव्हा ACBनं ही गोपनीयतेच्या नावाखाली मला फक्त 1-2 कम्युनिकेशन दिले, बाकी काही माहिती दिलीच नाही. काय हरकत नाही, पण ACBला तपासात जी काही माहिती मिळवायची त्याच्याही पेक्षा जास्त माहिती मी गोळा केलेली होती. ACBनं तर काही गाडीचं काम केलं असं मला वाटत नाही, किंवा आयुक्तांनी काही गाडीचं काम केलं असं वाटत नाही. अहवाल मात्र सबमिट केला. अहवाल म्हणजे माझं असं म्हणणं की हा अहवालच वाघमारे साहेबांनी तयार करून दिला होता. अरे बापरे. कारण ACBकडे वाघमारे साहेब बोलत नाहीत आणि आयुक्तासमोर बोलतात. अशी आयुक्त साहेबांची वाघमारे साहेबांची काय मैत्री आहे, किंवा वरिष्ठ आणि कनिष्ठाचं असं एवढं काय प्रेमाचं नातं आहे, हे मला कळलं नाही, म्हणजे सर्वसामान्य नागरिकाला कळलं नाही. आयुक्त हे पुण्याचे असतात, मी पुण्याचा नागरिक आहे, त्यांनी आमच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत. त्यांच्या एखाद्या गैरकृत्य करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणं हे अतिशय चुकीचं आहे. मी या सगळ्या प्रकरणामध्ये ॲग्रीव्ह झालो. ACBनं मला माहिती नीट दिली नाही, महानगरपालिकेनं तर काही संबंधच नव्हता. ACBने पुढे काय केलं? हां, तर ACBनं कानाला खडे लावले, गप्प बसले. मुळात ACBचा संशयाचं कारण असं आहे की या प्रकरणामध्ये हायकोर्टात सुद्धा ACBनं कुठलंही प्रतिज्ञापत्र सादर केलं नाही. अजून नाही केलं? केलंच नाही, शेवटपर्यंत केलं नाही. म्हणून तुम्ही बॉम्बे हायकोर्टला गेला? नाही, हायकोर्टात गेल्यानंतर सुद्धा ह्या रीटला सपोर्ट बी केला नाही ना अपोज बी केला नाही. म्हणजे डोळे बंद, कान बंद आणि तोंडही बंद. म्हणजे तू मारल्यासारखं कर, मी रल्ल्यासारखं करतो. आणि इथं कुठंतरी तपास यंत्रणांचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा पण संगनमत असल्याचा संशय मला येतो. आता हे सगळं घडत असताना आपण येऊ प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्टवर. ह्या आदेशामध्ये परवानगी नाकारणारे जे काही कम्युनिकेशन आदेश आहेत त्याच्यामध्ये कुठल्या कलमाखाली, कोणत्या कायद्याखाली महानगरपालिका आयुक्तांना अधिकार आहेत हेही नमूद नाही. बरोबर. किंवा हायकोर्टातही नमूद केलं नाही. मग प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्टच्या सेक्शन 17A खाली येतो. धरू आपण 17A एकच सेक्शन आहे की जिथं परवानगी मागावी असं इप्सित आहे त्या कायद्यामध्ये. पण ती कधी मागायची? जेव्हा कुठल्याही सरकारी अधिकारी कामकाज करत असताना त्यांनी एखाद्या फाईलवर किंवा एखाद्या कामकाजामध्ये आदेश दिले असतील, किंवा काही आपले रेकमेंडेशन्स दिले असतील, सूचना दिल्या असतील, सजेशन दिले असतील, आणि ते सजेशन एखाद्या व्यक्तीनं, नागरिकानं ACB पुढं तक्रार करून कळवलं की ही बाब अधिकाऱ्यानं बेकायदेशीर केलेली आहे आणि इथं भ्रष्टाचार केला आहे किंवा बेकायदा आहे, इथं प्रोफेशनल मिसकंडक्ट घडलंय, म्हणजे तुमचं नोकरीतलं गैरवर्तन घडलंय, त्या अशा प्रकरणामध्ये ACBनं संबंधित कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला पत्रव्यवहार करून विचारलं पाहिजे की असा असा आदेश आमच्याकडे आलेला आहे, ह्या अधिकाऱ्याला तक्रार आलेली आहे, ह्या आदेशामध्ये असं असं काहीतरी गैरकृत्य केले असं त्या तक्रारदाराचं म्हणणं आहे, तर तुम्ही याच्याबद्दल आम्हाला उघड चौकशीची परवानगी द्या. त्याच्या मागं याची प्रोसिजर फॉलो केलेली नाही, ही प्रोसिजर ऍप्लिकेबल कधी होती परवानगी मागण्याची हे सांगतोय. आणि याचं इप्सित काय असतं, ह्याच्या मागचं ऑब्जेक्ट काय असतं, स्पिरिट काय असतं. जेव्हा लेजिस्लेचर, कायदेमंडळ एखादा कायदा आणतो, एखादा अधिकाऱ्यांना कार्याची हॅरॅसमेंट होऊ नये, त्यानं कार्य जर योग्य केलं असेल
ते कायदे बरोबर. ते कार्य परत त्याचा सुपेरियर चेक करतो हम्म. आणि जर ते योग्य असेल तर परवानगी नाकारतो आणि जर ते चुकीचं असेल तर परवानगी देतो. त्याच्यामुळे सरकारी यंत्रणांचा वेळ वाया जात नाही, बरोबर. योग्य काम करणाऱ्या अधिकाऱ्याचं खच्चीकरण होत नाही. हे फक्त कायदेशीर काम करत असताना कार्यालयीन ड्युटीजमध्ये काम करत असतानाच हे ॲप्लिकेबल आहे. फक्त रिकमेंडेशन दिलेले आणि पारित केलेला आदेश, बरं. कमावलेली अपसंपदा, हां फौजदारी स्वरूपाचे गुन्हे हां. हे कधीही कायदेशीर कामकाजाचा भाग असू शकत नाही. अरे बापरे. ही बरं आता- टिप्पणी बरं आता बॉम्बे हायकोर्टने या सगळ्यामध्ये हां. काय सांगितलं मला तर सांगा. हे जे सांगितलेलं विश्लेषण आहे याचाच कोर्टानं पूर्ण ज्युडिस्प्रुडन्स घेतला, बरोबर. पूर्ण इंटरप्रिटेशन घेतलं हम्म. आणि सविस्तर सांगितलं की ह्या तक्रारीमध्ये जे काही आरोप केलेले आहेत, याचे जे काही पुरावे प्रथमदर्शनी दिलेले आहेत, याच्यावरून असं दिसत आहे की ही तक्रार प्रशांतजी वाघमारे यांच्या आणि त्यांचे सहकार्य, कुटुंबीय सदस्य, कंपन्या, आर्किटेक्ट, बिल्डर यांच्याशी संगनमत करून यांनी अपसंपदा कमावलेली आहे. बरं. आणि ही अपसंपदा कमवण्याचं जे काम आहे हम्म. हे त्यांच्या ड्युटीजमध्ये येत नाही, ऑफिशियल ड्युटीजमध्ये. मग ते फ्रॉड्स असतील, अकाउंटचे हां. मिसडीड्स असतील, मिसकंडक्ट्स हां. असतील. आणखी याच्या पुढे जाऊन एक काही उदाहरणं देतो. एखाद्या सरकारी अधिकाऱ्यानं कार्यालयामध्ये सरकारी पैशाची अफरातफर केली, हम्म. हे त्याच्या कार्यालयीन ड्युटीमध्ये येऊ शकत नाही. किंवा एखाद्या सरकारी अधिकाऱ्यानं एखाद्या स्त्रीसोबत गैरवर्तन केलं, बरं. हे गैरवर्तन आहे, हम्म. पण हे सरकारी कामकाजातलं ड्युटीतलं येऊ शकत नाही. बरोबर. काही समजा उदाहरणार्थ मर्डर केला एखाद्या अधिकाऱ्यानं दुसऱ्या सहकार्याचा, इट कुड नॉट बी पार्ट ऑफ गव्हर्नमेंट ड्युटी. ठीक आहे. वेदर मग आता मला असं म्हणणं आहे की बॉम्बे हायकोर्टने आता एसीबीला सांगितलंय हां की तुम्ही यामध्ये प्रोब इनिशिएट करा. हो. आता अडचण अशी की हां. अँटी करप्शन डिपार्टमेंटला इमानदार दुसरी पॅरलल अशी यंत्रणा या देशात नाही. म्हणून माझा नाईलाज आहे की मला परत त्यांचीच तोंड बघायची आहेत. पण ठीक आहे, जरी त्यांनी योग्य काम करतील अशी मी अपेक्षा ठेवतो एक नागरिक हां. म्हणून. पण जर नाही केलं तर पुढं मला आणखी न्यायालयीन मार्ग आहेच. मी परत चॅलेंज करणार, या प्रकरणाचा शेवटपर्यंत मी छडा लावणार. ज्या कुणी ह्या पुणे शहराच्या सुंदर अशा शहराचं राखरांगोळी केली, वाटोळं केलं, त्यांना कायदेशीर मार्गानं त्यांचं पूर्णपणे त्यांना. आणि मग हा सगळा या संदर्भात त्यांनी कोणकोणत्या त्यांच्या कंपन्या आहेत, किती पैसे आहेत, काय हे सगळं तुम्ही मेन्शन केलं? माझ्या माहितीप्रमाणे 5 का 6 कंपन्या होत्या जे त्यांच्या डायरेक्टर असलेल्या कंपन्या आहेत. काही ट्रान्झॅक्शन झालेली एक जुनी कंपनी आहे जी पुण्यातली स्थापन होती. पुण्यातच त्यांनी बरेच कामकाज करायचे, प्रकल्प करायचे. ते वाघमारे साहेबाकडूनच सँक्शन घ्यायचे, बांधकाम परवाना विभाग. इंटरेस्टिंग भाग बघा, बिल्डिंग परमिशन डिपार्टमेंट हेड प्रशांतजी वाघमारे, सिटी इंजिनियर प्रशांतजी वाघमारे, बरोबर. प्रकल्प विभाग प्रमुख प्रशांतजी वाघमारे, TDR सेल प्रमुख प्रशांतजी वाघमारे, डेव्हलपमेंट सेल प्रमुख प्रशांतजी वाघमारे. म्हणजे महानगर सिटी इंजिनियर प्रमोशन नाही घेतलं. मला असं कळतंय की त्यांना अनेक वेळेस प्रमोशन ऑफर केलं होतं, विच ही हॅज डिनाईड. म्हणजे गंमत आहे. इंटरेस्टिंग गोष्ट, ACBच्या अहवालामध्ये असं स्पष्ट म्हटलंय तपास अधिकाऱ्यानं की ह्या खुर्चीवर बसणाऱ्या अधिकाऱ्याला भ्रष्टाचाराचा मोठा स्कोप आहे. अरे बाप, हे हे म्हटलं. टिप्पणी, हे रिमार्क आहे हा संशोधनातला, त्यांच्या तपासातला. म्हणून 2023 ते 2026, 31 जानेवारी 2026, 22 ते 23 वर्षाचा कालावधी एकच व्यक्ती एकाच शहराच्या एकाच महानगरपालिकेच्या पदावर कायमस्वरूपी विराजमान राहिला. मग मंत्रालयातले मंत्री असतील, त्या खात्याचे सेक्रेटरी असतील, त्या खात्याचे संचालक असतील, ते बदलले असतील, नवीन आले असतील. वाघमारे नाही बदलले, वाघमारे साहेब नाहीत बदलले. म्हणजेच ह्याचा अर्थ असा की त्यांनी सगळ्यांची मर्जी सांभाळली. मर्जी सांभाळली. भारी हे सगळं. मी मुद्दामून याचिकाकर्त्यांना म्हटलं की आपण बसू आणि एकदा या सगळ्या प्रकरणात बोलू, कारण इतके दिवस काय होत होतं की डॉक्युमेंटेशनचा या सगळ्यामध्ये अभाव आहे असं वाटत होतं आणि बाहेर येत नव्हते. म्हणजे RTI टाकलं तर पालिका म्हणते की नाही हे गोपनीय, आम्ही माहिती देऊ शकत नाही. आणखी कुठे डॉक्युमेंट टाकलं की ते म्हणायचे नाही हा आमच्या याचा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे, याबद्दल आम्ही माहिती देऊ शकत नाही. आता ज्यावेळी बॉम्बे हायकोर्टने या प्रकरणात डायरेक्शन्स दिलीत आणि क्लिअरली सांगितलं की अँटी करप्शन ब्युरोने यामध्ये प्रोब इनिशिएट केला पाहिजे, पण आता ते खरंच करणार आहेत का याबद्दल मात्र मनात शंका आहे तुमच्या. पण असं मला अजून तरी वाटतंय. शंका असण्याचं कारण मी एक उत्तर देतो, थोडा वेळ घेतो. मी आज तकचा खूप आभारी आहे की या प्रकरणावर तुम्ही सविस्तर चर्चा करण्यासाठी मला शांतपणानं बोलवलं आणि वेळही दिला. प्रशांतजी वाघमारे साहेब ह्यांना जेव्हा मी तक्रार केली, या तक्रारीचे जेव्हा स्टेटमेंट झाले, पुरवणी स्टेटमेंट झाले, हे सगळं तपास मीही करतच होतो.
मला असं दिसून आलं की एक तत्कालीन विधान परिषदेचे आमदार आहेत जे त्यांचे नातेवाईक आहेत, अरे बापरे. तेही यांना पाठीशी घालत होते, त्यांचाही यांना बरं. सपोर्ट होतो. त्यावेळेस जे त्या पक्षात होते त्या पक्षाचं सरकार होतं आणि तेव्हा इंटरेस्टिंग जेव्हा यांची नियुक्ती झाली तेव्हा हां. काही नियमांमध्ये बदल पण केले गेलेले आहेत यांची नियुक्ती व्हावी म्हणून. ओ. बरं. तर जमलं तर मी ते कधी तुम्हाला हां, देईल हां, ते हां. कागद, माझ्याकडे आहेत, पब्लिक डोमेनमध्ये हां. आहे आता. आणि दुसरी गोष्ट, सध्या महानगरपालिकेतून मला आज एक हां. पेपरला बातमीही आली हम्म. की लोकप्रतिनिधी हा लोकांना निवडून लोकांच्या ते भल्यासाठी भारी आहे हां. दिलेला असतो. एखादा लोकप्रतिनिधी न्यायालयीन कामकाजामध्ये हस्तक्षेप करतो आणि आयुक्तांना जाऊन भेटून सांगतो की ह्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टात अपील करा आणि वाघमारे साहेब हे खूप इमानदार अधिकारी किंवा त्यांची बदनामी होती अशी. हां, हां. खरं सांगायचं तर मी जर काही गैरकृत्य केलं नसेल तर मी कुठल्याही चौकशीला जायला तयार आहे. बरोबर. मी सामाजिक कार्य करत असताना मी आजपर्यंत भारतामध्ये पर्यावरण क्षेत्रामध्ये माझ्या नावानं कायदे तयार झालेले आहेत, हां. प्रेसिडेंट आहेत, अनेक जजमेंट्स आहेत. मी अनेक प्रकरणाचा छडा शेवटपर्यंत लावतो, सुप्रीम कोर्टापर्यंत मी स्वतः लढाया देतो. संशयास्पद बाब आहे की तुमचं जर काहीच चूक नसेल तुम्हाला घाबरायचं काहीच कारण नाही. हां. मलाही अनेक वेळेस पोलीस विचारतात, क्युरियोसिटी म्हणून विचारतात किंवा कोणी तोंडी तक्रार केली म्हणून विचारतात. हां. मी माझा सगळा डाटा तयार केलेला आहे. माझे बँक अकाउंट आहेत, माझ्या मंडळीचं आहे, माझ्या मुलींचे आहेत, माझी शेती बाडी, प्रदेश दौरे, पासपोर्ट, हे सगळं फाईलच तयार असते माझ्याकडं. बरं. बोलवलं की घेऊन जायची. हां. मग घाबरता कशाला तुम्ही? बदनामी कशाची आली? तुम्ही बरोबर. लोकसेवक आहेत, लोकांच्या टॅक्समधून पगार घेतलाय, हां. पगारातून तुमचं घर चालवलंय, हां. तुम्ही काहीच केलं नाही असं तुमचं म्हणणं आहे ना. मग जे आता सध्या नगरसेवक निवडून आलेत महानगरपालिकेत, हे आयुक्तांना जाऊन भेटून हां. म्हणतात की तुम्ही पिटिशन करा, तुमचा अधिकार आहे, महानगरपालिकेचा तो अधिकार आहे. या नोटवर तो आपण एंड करू ह्याच्यासाठी की ह्यातलं पुढचं डिटेल मी सांगतो, कारण आता ह्या इंटरव्ह्यूच्या आधी मी परशुराम वाडेकर जे आहेत आपले, परशुराम वाडेकर ना उपमहापौर, उपमहापौर. हां, त्यांना कॉल केला होता. जेवतायत मला म्हणाले, पण याच्यासाठी केला होता की गंमत बघा, म्हणजे प्रशांत वाघमारे बाकी अधिकाऱ्यांपेक्षा वेगळे काय आहेत का मी तुम्हाला कसं सांगतो. म्हणजे ते काय, ते इतके वर्ष एकाच पदावर राहिले आणि त्यांना प्रमोशन ऑफर झालं म्हणून ते तरी त्यांनी डिनाय केलं आणि सिटी इंजिनियर राहिले जसं हे म्हणतात. तर ते त्याच्या पलीकडे काय माहिती आहे का, ते रिटायर झाले. ते रिटायर झाल्यानंतर सुद्धा कोर्टाने सांगितलं की नाही नाही, आम्हाला हे दिसतंय सगळे या प्रकरणामध्ये, तुम्ही ACBने प्रोब इनिशिएट केला पाहिजे आणि प्रोब इनिशिएट झाल्यानंतर की तुम्ही इन्क्वायरी लावली पाहिजे, असं जे बॉम्बे हायकोर्ट म्हणतं या सगळ्या डॉक्युमेंट्स आणि पुराव्याच्या आधारे. त्यावेळी रिटायर झालेल्या अधिकाऱ्यासाठी पुण्याचे उपमहापौर आणखी त्यांचा चमू घेऊन जातो कोणाला, आयुक्तांना भेटायला. आणि तिथे ते काय करतात, तर तिथे ते जातात आणि म्हणतात की नाही नाही, एका चांगल्या अधिकाऱ्यावरती हे सगळे आरोप केले जात आहेत आणि त्या आरोपांसंदर्भात ते भेट घेतात. आता ते तर मला म्हणाले की मी लेखी अजून काही दिलेलं नाही, पण येस मी भेट तर घेतलेली आहे. त्यामुळे वाघमारे इतकी वेगळे आहेत की ज्यांच्यासाठी लोकप्रतिनिधींपेक्षा अधिकाऱ्यांसाठी आज इकडे भेटीगाठी करतात पालिकेमध्ये. त्यामुळे वाघमारे बाकीच्या अधिकाऱ्यांपेक्षा फार वेगळे आहेत. अर्थात हा इंटरव्ह्यू वाघमारे बघणार असतील तर त्यांनी त्यांची बाजू या सगळ्या संदर्भात मांडावी. मी त्यांना 2-3 वेळा फोन केले, त्यांनी काही कॉल रिसीव्ह नाही केला माझा. त्यामुळे त्यांची काय बाजू आहे ही बाजूही समजून घेऊ आपण. बाकी तुम्ही मुंबई तक बघत राहा. आणि शेवटी कोर्ट काय सांगते ना ते बघणं यासाठी महत्त्वाचं आहे की अँटी करप्शनने जर पुढच्या 6 महिन्यात 1 वर्षामध्ये कारवाई नाही केली तर साधारण कोणाला काय म्हणायचं ना हे त्यातून कृतीतूनच पूर्ण होऊन जाणार. मुंबई तक बघा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार, पुण्यावर.